हॅलो एव्हरीवन, तर कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज मी माझी वर्गमैत्रीण खूप लहानपणापासूनची आणि तिची स्वीट नणंद आणि आमची मुलं आम्ही सगळे चाललेलो आहोत राणीच्या बागेमध्ये. हा गोंडस जे बाळ दिसत आहे ते आहे त्रिशांत, त्याचं नाव. आणि तो अनघाचा मुलगा आहे. अनघा माझी फ्रेंड आहे जिच्यासोबत आज मी राणीच्या बागेत चाललेली आहे. आम्ही लहानपणापासून म्हणजे तब्बल वयाच्या 5 वर्षापासून एकत्र आहोत. सो आता आम्ही पोचलेलो आहोत राणीच्या बागेमध्ये. आणि अचानक प्लॅन झाला होता की तिने विचारलं सुट्टी आहे काय करतेस, तर मी म्हटलं आहे घरी. तर ती म्हणाली चल आपण राणीच्या बागेत मुलांना घेऊन जाऊया. सो योगायोग होता सहजपणे आणि पहिल्यांदा आम्ही आमच्या मुलांना घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि आमच्यासोबत जाई देखील आहे. आणि हा बघा इथे त्रिशांत काय मस्ती करत होता. तो इतका खुश झाला होता आणि असा सुसाट नुसता धावत होता ना. खूप मस्त मुलांनी मजा केली. म्हणजे स्टार्टिंगपासून एंट्री केल्यापासून जी त्यांची धमाल चालू झाली होती ते फुल एक्सायटेड होते. आमच्यापेक्षा जास्त तर मुलंच एक्सायटेड होते की मस्तपैकी फिरायला आलेलो आहोत. आणि आम्ही त्यानंतर तिकीट काढली, ऑनलाईन तिकीट घेतली. आणि इथे मल्हार मला बोलतो अगं मम्मी तिथे मगर आहे पण त्यात पाणीच नाही आहे. त्याला नंतर सांगितलं ती नकली मगर आहे म्हणून. आणि आता आम्ही एंट्री करत आहोत राणीच्या बागेत जाण्यासाठी. इथे आधीपेक्षा खूप छान आणि जास्त प्रमाणामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. आणि जे काही तिकीट्स आहेत ते वर्थ आहेत असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की तेवढी इथे स्वच्छता आहे आणि छान व्यवस्था देखील केलेली आहे. आम्ही फर्स्ट गेलो पक्षी पाहण्यासाठी, कारण की एंट्री केल्यावर आम्ही या साईडलाच लगेच वळलो. सो आम्ही आधी लोक शेवटी बर्ड्स बघून बाहेर येतात, आम्ही सर्वात पहिला बर्ड्स बघायला सुरुवात केली. आणि इथे खूप सारे असे वेगवेगळे छान पक्षी होते आणि मेंटेन देखील छान केलं होतं. तिकडे खूप प्रकारचे असे छान पक्षी वाटले एकदम, जे कधी पाहिले नव्हते जास्त करून. आणि जरी पाहिले तरी ते TV-मध्ये पाहिलेले असे होते. तर त्यामुळे मुलं देखील खूप खुश झाली पक्ष्यांना पाहून. आणि ऑस्ट्रिच तर इथे नव्हता, पण जाई ह्या पक्षाला ऑस्ट्रिच बोलत होती. आता तो बा ऑस्ट्रिच आहे म्हणून. सो मला देखील माहिती नव्हतं की ऑस्ट्रिच कसा दिसतो किंवा काय आहे, पण तिला तो ऑस्ट्रिचच वाटला आणि तिच्यासारखं तेच चालू होतं तो तोच आहे म्हणून. त्यानंतर पुढे आम्ही गेलो मगर बघण्यासाठी. आणि मगर माझा आवडता जलचर प्राणी आहे. मला मगर खूप आवडते. म्हणजे लहानपणापासून मला आवडता प्राणी कुठला विचारला तर मी मगर सांगायची, जरी तो प्राणी नसेल तरीसुद्धा. आणि ते बघण्यासाठी म्हणून आता आम्ही पुढे चाललो होतो, पण आम्हाला इतक्या काही मगरी दिसल्या नाही. फक्त एकच मगर दिसली आणि ती पण शांत झोपली होती वरती. सर्वात आधी आम्ही खाली गेलो. मी 2-3 वेळा राणीच्या बागेत आली आहे, पण अजूनपर्यंत मला पाण्यात पोहताना एकही मगर दिसलेली नाही. आणि आज देखील मला एकही मगर पाण्यात पोहताना दिसली नाही. पण एक अशी होती की जीचा बॅकसाईड पाण्यात होती, पण ती छान झोपली होती. पण ठीक आहे, अशी तर अशी पाण्यात थोडीफार तरी मगर पाहिली. आणि त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो आणि वरती मगरीचं जे दगड वगैरे ठेवलेले आहेत तिथे गेलो. सो हीच ती मगर आहे जी आम्हाला मगाशी दिसली होती पाण्यामध्ये, आणि तीच आता ही वरती दिसत आहे. आणि ही एकच मगर मला पूर्ण याच्यात दिसली मगरीच्या सेशनमध्ये. त्यानंतर पुढे आम्ही गेलो टर्टल्स बघायला. सो हे स्टार टर्टल होते आणि माझ्या घरात ऑलरेडी 2 टर्टल आम्ही पाळतो, त्यामुळे मल्हारला टर्टल एकदम फ्रेंडली आहेत. सो हे त्याच्यासाठी वेगळे होते. त्यांनी मजा केली त्यांना बघून वगैरे. त्यानंतर मग आम्ही जे पाण्यातले टर्टल्स आहेत ते बघण्यासाठी म्हणून गेलो. आणि इथे पण त्यांनी छान त्यांच्यासाठी सोय केलेली आहे. हे पाहून खूप बरं वाटलं. तिथून मग आम्ही पुढे आलो पक्ष्यांचं नंदनवन, बर्ड्स पॅराडाईज म्हणून एक सेक्शन आहे तिकडे. तिथे विविध प्रकारचे पक्षी इथे आहेत आणि
खूप छान प्रकारे त्यांची सुविधा इथे केलेली आहे. खूप छान प्रकारे त्यांना ठेवलेलं आहे. हे पक्षी जे आहेत ते याआधी पण होते. पोपटाचे खूप सारे प्रकार आहेत, त्यानंतर सुतार पक्षी वगैरे असे खूप प्रकार आहेत पक्ष्यांचे जे आपण रेअरली पाहतो. आणि राणीच्या बागेचं एक असं छान एक पॉझिटिव्ह साईड म्हणता येईल की इकडे जास्त स्ट्रगल नाही करावं लागत पक्षी पाहण्यासाठी किंवा प्राणी पाहण्यासाठी, कारण की त्यांनी एक त्यांची जागा दिलेली आहे आणि तिथे त्यांना आपल्यासाठी पाहण्यासाठी ठेवलेलं आहे. पण कधी आपण असं जंगलात वगैरे जातो तर तिथे थोडंसं स्ट्रगल असतं, पक्षी दिसला की उडून जातो वगैरे. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे पेंग्विनच्या सेक्शनमध्ये, जिथे पेंग्विन्स आहेत आपले. आणि खूप आवडतं मला पेंग्विन बघायला, कारण की बाहेर जाऊन तर आपण कुठे बघू नाही शकत. सो हा एकच सोर्स आहे की मुंबईत राहून तुम्हाला पेंग्विन दिसतील आणि छान प्रकारे त्यांना देखील इथे ठेवलेलं आहे. आणि ते पण आता खूप माणसाळलेले आहेत, कारण की कोणी असा आवाज दिला किंवा काय की ते लगेच आपल्याकडे बघतात. त्यानंतर थोडंसं फिरून झालं म्हणून आम्ही छोटासा एक स्नॅक्स म्हणून इथे पॉपकॉर्न खाल्ले, त्यानंतर सॉफ्टी खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला पुढे निघालो. खाऊन पिऊन पेटपूजा करून आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. आणि तिथे आम्ही पाहिले हरणं आणि खूप छान कळप होत्या, त्यांचे छोटे छोटे बेबी पण होते आणि खूप मस्त वाटलं हे पाहायला, कारण की एकदम डोळ्यांच्या समोर अशी होती आणि खूप मस्त त्यांचा परिवार वगैरे पाहून खूप छान वाटलं. कारण की आतापर्यंत जी बघितलेली ती एक दोन प्राणी होते, पण हे पूर्ण कळपामध्ये असं पाहून एकदम मस्तवालं पैशाचं वर्थ झालं असं थोडंफार वाटलं. आणि आता आलेलो आहोत वाघोबा बघण्यासाठी. आणि ॲज युज्युअल साहेबांना बघण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागलं, खूप वेळ उभं राहावं लागलं. त्यानंतर साहेब कुठे आले आणि दर्शन दिलं, पण ते पण लगेच निघून गेले. आणि तरीसुद्धा आम्ही थोडा वेळ थांबलो होतो, कारण की तो एक फेरी मारत होता, तर म्हटलं पुन्हा दिसेलच. आणि मस्त असा मोठा वाघ आहे हा आणि थोडासा वयस्करच वाटतोय, पण एकदम जवळ आला होता. त्यावेळेला व्यवस्थित शूट नाही करता आलं, पण जेवढं दाखवता आलं आहे तितकं दाखवत आहे. त्यानंतर आम्ही पुढे आलो हायना बघण्यासाठी. आणि हायना झोपला होता, त्यामुळे तो काही एवढा दिसला नाही, पण थोडंफार असं तो आहे असं थोडंफार दिसून आलं, पण त्याला प्रॉपर पाहता नाही आलं कारण तो झोपला होता. आणि खूप जण उभे होते त्याला थोडंसं उठवण्यासाठी वगैरे, पण म्हटलं जाऊन साहेब झोपलेत, साहेबांना झोपू दे. त्यानंतर पुढे आलो बिबट्या पाहण्यासाठी. आणि बिबट्या मस्त फिरत होता आणि यंगच वाटत होता, कारण छोटंसं पिल्लू वाटलं ते. आणि एकदम छान मनमोकळेपणाने फिरत होतं आणि माणसांना प्रतिसाद पण देत होता. तर त्याला पण एकदम जवळून पाहिलं. आता तुम्हाला याच्यात समजत नसेल, पण खूप जास्त जवळून पाहिल्यासारखं वाटलं. आणि एक झोपला होता आणि एक फिरत होता. एकदम मस्त छान प्रकारे त्या बिबट्या आम्हाला व्यवस्थित असा दिसला तिथे. अनघा, कसं वाटलं इथे येऊन तुला? आम्ही खूप काय बघितलं. एक पहिलाच मगरीचा मोचा बघितला, हत्तीचा वाघ, आणि त्याच्यानंतर झोपलेला आहे ना, अजून कोणाचा, आणि काहीच नाही राणीच्या बागेत. चालून कसं वाटलं? तुझं लेखून मला इकडे मला तुला इथे येऊन कसं वाटलं? तू किती वेळा पडला? 5 वेळा. आणि मुद्दाम किती वेळा पडला? 5 वेळा. 2. जाई, तुला कसं वाटलं? आणि कुठे कुठे लागलं दाखव?
जवळ्याने दाखव. इथे जवळ्याने दाखव. ओके आणि ढोपर दाखव. हे लाल लाल दिसतंय ना तुम्हाला हे? हा. लाल लाल दिसतंय तुम्हाला? हा पाठी हो मग दिसणार. हा. होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा माझे व्हिडिओज आणि खूप जास्त प्रमाणात बघा आणि तुमचं असंच भरभरून प्रेम द्या. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या वेगळ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टे ट्यून.